प्रॉब्लेम लिहून घ्या. 1D थर्मल नोव्हेंबर 2016. Consider the temperature distribution. Consider the temperature distribution through the composite wall as shown in figure. Which is made of a layer of insulation sandwiched between the two walls. Use finite element method to calculate the unknown temperature. And find the heat flux through the composite wall. या मुद्दाम मी क्वेश्चन लिहिलेला आहे ते म्हणजे कुणाचा जर मिस झाला तर तुम्हाला बघानं बघता येईल. बऱ्यापैकी ऑलमोस्ट सिमिलर आहे लास्टचा जो प्रॉब्लेम होता त्याला. मी जराशी फिगर ड्रॉ करतो कंपोजिट वॉलची. इन्सुलेशन लेअर लास्ट टाइमला बघा फक्त त्याने इथं ब्रिक दिलेली त्याच्याऐवजी आज स्टील दिले. स्टील आणि या बाजूला पण स्टील आहे. ही जे आहे ती इन्सुलेशन लेअर. के फॉर स्टील तसंच के फॉर इन्सुलेटिंग लेअर दिला आहे. फॉर इन्सुलेटिंग लेअर इट इज 4 × 10⁻³ वॅट पर mm per degree Celsius. फॉर स्टील जे दोन्ही बाजूला जे स्टील आहे त्याच्यासाठी दिला आहे 80 × 10⁻³ वॅट पर mm per degree Celsius. लेंथ ज्या दिलेल्या आहेत 10 mm 20 mm 10 mm. स्टीलचे जे आहेत त्या सगळ्या 10 mm आहेत आणि इन्सुलेटिंग लेअर ही 20 mm ची दिलेली आहे. आता हा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट सिमिलर आहे बघा लास्टचा जो प्रॉब्लेम आहे तो. तर हा पेपरला येऊन गेलाय. ठीक आहे, चलो मग आता सॉल्व्ह करायला आपण चालू करूया. सांगा लास्ट टाइमला सॉल्व्ह करताना पहिली स्टेप आपण काय केलेली. आता काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये पहिला बघा दोन स्टील चे मटेरियल आहेत ज्याच्यामध्ये मधला पोर्शन हा इन्सुलेटिंग आहे. टेम्परेचर हे 300 डिग्री सेल्सिअस दिले आणि दुसऱ्या एंडचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे थोडक्यात ह्या बाजूला काय टेम्परेचर जास्त आहे म्हणजेच लेफ्ट कडून राईटला हीट ट्रान्सफर होणार आहे. लेफ्ट कडून राईटला हीट ट्रान्सफर होणार आहे. मग आता ही जी हीट ट्रान्सफर होणार आहे त्या हीट ट्रान्सफर होताना ही थ्रू स्टील व्हायला पाहिजे. तर मला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले की दोन स्टीलचे बार हे एका इन्सुलेटिंग मध्ये काय केलं सँडविच केले आणि फायनाइट एलिमेंट यूज करून या मटेरियल वरचे अननोन टेम्परेचर्स आणि हीट फ्लक्स डिटरमाइन करा असं सांगितलंय. ठीक आहे, आता अननोन टेम्परेचर म्हणजे कुठे कुठे येणार बघा. इथलं टेम्परेचर मला माहित आहे. आता काय आहे की थ्रू कंडक्शन हा 1D चा पण प्रॉब्लेम आहे थ्रू कंडक्शनच कन्सिडर करणार आहे आपण. थ्रू कंडक्शन टेम्परेचर हीट काय होईल बघा ट्रान्सफर होईल
इन्सुलेटिंग पर्यंत ट्रान्सफर होईल, इथं काय तर टेम्परेचर असेल. इकडे 20 आहे, इकडनं काय तर ट्रान्सफर होईल, इथं काय तर टेम्परेचर असेल. आता ही इन्सुलेशन लेअर आहे. इन्सुलेशन लेअर जरी असली तरी त्याला बाळानं काय आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे आणि ती किती आहे 4 × 10⁻³ आहे. त्यामुळे आपण जरी असं म्हणत की हीट ट्रान्सफर होणार नाही, पण काही प्रमाणात हीट ट्रान्सफर होऊ शकेल इथनं इकडून. ठीक आहे. तर मग या पॉईंटचं या पॉईंटचं या पॉईंटचं आणि या पॉईंटचं आपल्याला काय करायला पाहिजे, टेम्परेचर आणि तिथला हीट ट्रान्सफर रेट म्हणजे क्यू त्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायला पाहिजे. ठीक आहे. मग आता सांगा, मग आपल्याला दिलेला जो काही कंपोजिट वॉल आहे त्या कंपोजिट वॉलला काय करूया आपण, 3 एलिमेंट काय करूया, कन्सिडर करूया. मग लास्ट टाइमला जसं आपण लिहिलं होतं त्याप्रमाणे बाळांनो मी आता लिहित जातो. ठीक आहे. मी लिहितो कन्सिडर given composite wall as line element. 1D असल्यामुळे मी लाईन एलिमेंट घेतला. आपल्याला 1Dच बघायचा आहे. 1D बघायचं म्हणजे लाईन एलिमेंट घेणार. ठीक आहे. आता मी जो लाईन एलिमेंट घेतलाय तो असा आहे बघा. आता लास्ट टाइमला तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली ती परत एकदा रिपीट करतो. ज्यावेळेला तुम्ही लाईन एलिमेंट घेणार थर्मलच्या प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळेला त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती घेणार आहे, क्रॉस सेक्शन एरिया ज्यावेळेला तुम्ही 1Dचा प्रॉब्लेम करता त्यावेळेला तुम्ही असणार तो 1 mm². ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा क्रॉस सेक्शन 1 असं कन्सिडर केल्याने त्याला लेंथ आहे. ओके. मग आता जिथं जिथं हा इलेमेंटचा क्रॉस सेक्शन चेंज होतोय किंवा मटेरियल चेंज होते त्या ठिकाणी मी काय करतो, पॉइंट्स म्हणजे नोड कन्सिडर करतो. जे हा नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4. जर 4 नोड असतील तर हा बघा पहिला इलेमेंट झाला स्टीलचा इलेमेंट 1, हा दुसरा इलेमेंट झाला तो म्हणजे इन्सुलेटिंग लेअर, आणि इलेमेंट 3 म्हणजे पुन्हा काय झाली स्टील, म्हणजे स्टील पुन्हा मटेरियल झालं. म्हणजे मी या नोट्सना नंबर देतो 1, 2, 3, 4. आता याची लेंथ आपल्या सगळ्यांना माहित आहे किती किती आहे बघा. हे दिले 10, हे दिले 20 आणि हे परत दिले 10. 10, 20. म्हणजे थोडक्यात मी काय केलं की जो दिलेला कंपोजिट वॉल होता तो मी कशामध्ये कन्वर्ट केला, लाईन एलिमेंट मध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे. तुम्ही दिलेले कन्सिडर गिवन कंपोजिट वॉल ऍज लाईन एलिमेंट, कॉमा देतो विथ 3 एलिमेंट्स अँड 4 नोड्स. म्हणजे त्याचे मी 3 एलिमेंट कन्सिडर केले आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 4 नोड कन्सिडर केलेले. मग आता जो काही प्रॉब्लेम मला जो दिलेला आहे तो आता सॉल्व्ह करण्यासाठी मी 1D मध्ये तर कन्वर्ट करून घेतला. हा 1D मध्ये प्रॉब्लेम माझा कन्वर्ट झाला. आता 1D मध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट झाल्यानंतर पुढची स्टेप काय करायची ते सांगा. याच्या पुढची स्टेप काय करायची, स्टिफनेस आता मॅट्रिक्स. याची पुढची स्टेप काय, हे जे काही इलेमेंट आहेत हे इलेमेंट 1, 2, 3 या इलेमेंटचे आपल्याला काय डिटरमाइन करायला पाहिजे, स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करायला पाहिजे. पण सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो, याच्या आधी पण एकदा सांगितलेली आहे. भरपूर वेळेला जर तुम्ही बुक बघितलं किंवा म्हणजे तुम्ही कुठेही बघितलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला, तर याच्यानंतर एक स्टेप असते ती मी स्टेप सध्या करत नाही आहे. ती म्हणजे कुठली माहिती काय, इलेमेंट कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स किंवा नोड कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स मी तो बनवत नाही आहे. काय आहे त्याच्यामध्ये, इथं 2च इलेमेंट असल्यामुळे एका इलेमेंटला 2 नोड असल्यामुळे नोड 1 हा त्याचा ith नोड असतो आणि नोड 2 हा त्याचा jth नोड असतो. 1Dच्या प्रॉब्लेमला आपल्याला ते लागत नाही. 2Dच्या प्रॉब्लेमला मी प्रत्येक प्रॉब्लेमला ते लिहित जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची काही गरज नाही आहे इथं म्हणून मी ती लिहित नाही. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स पण ती भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. नाही लिहिलं तर चालते 1Dच्या प्रॉब्लेमला, पण 2Dच्या प्रॉब्लेमला कंपल्सरी लिहायला लागते. ठीक आहे. ते 2Dच्या प्रॉब्लेमच्या वेळेला मी तुम्हाला सांगतो कसं लिहायचं. आता मी इथं जो काही मॅट्रिक्स जो काही 1D इलेमेंट घेतलाय त्याच्यातले मी 1, 2 आणि 3 या 3 एलिमेंटची मी काय करतो, स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करतो. 1 लिहितोय मी स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1. इलेमेंट 1 चा भाग मी काय घेतोय, स्टिफनेस मॅट्रिक्स. आता इलेमेंट 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे K1. फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युला सांगा. K1 चा फॉर्म्युला काय येणार, ज्या वेळेला आपण बाळांनो
स्ट्रक्चरल अनालिसिस करत होतो त्यावेळेला तिथं होता AE/L. AE/L असायचा. ठीक आहे. आता आपण काय करायला थर्मलचा घेतलाय. थर्मलच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ए आणि एल तसंच राहणार आहे. फक्त ईच्या ऐवजी इथं काय येणार आहे बाळांनो के. म्हणजेच KA/L. के म्हणजे काय थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे थोडक्यात जर पहिल्यासाठी घेत असेल तर K1 A1/L1. K1 A1/L1. आता मुद्दाम इथं पुन्हा बाजूला लिहून ठेवतो. आपल्याला एरिया दिलेला नाही आहे. सो एरिया इज इक्वल टू 1 mm². हे आपल्याला बाळांनो काय करायचं आहे कन्सिडर. मुद्दाम बाजूला लिहून ठेवलेला आहे. आता व्हॅल्यूज पुट करतो सगळ्या. K1 आता इलेमेंट 1 जो आहे तो स्टीलचा घेतलाय त्याचा के किती आहे बघा 80 × 10⁻⁻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 ⁻
लेंथ किती आहे बघा त्याची 10. 1 -1 -1 1. ओके, कोण तर सॉल्व्ह करून सांगा किती येते बघा हे. तर पटकन सांगा. 8 × 10⁻³ येणार. किती येणार? 8 × 10⁻³ 0 ला 0 गेलेच की. 8 × 10⁻³ -3 बरोबर आहे ना. मग मी -3 बाहेर ठेवतो आणि या मॅट्रिक्स मध्ये 8 टाकतो. 8 -8 -8 8. ओके, हा मला मिळाला K1. आता तुम्ही सांगा मला K1 आणि K3 म्हणजे तिसऱ्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स हा सेम असणार का वेगवेगळा असणार? सेम. पहिल्या एलिमेंटचा मॅट्रिक्स आणि तिसऱ्या एलिमेंटचा मॅट्रिक्स हा Same, काय असायला same. पाहिजे? सेमच असायला पाहिजे. का सांगा? इथं पण K80 आहे, इथं पण K80 × 10⁻³ आहे. त्याची Area पण लेंथ same. 10 आहे, इथं पण लेंथ 10 आहे. मटेरियल स्टील आहे, त्यामुळे त्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स पुन्हा कॅल्क्युलेट करायला गेलं तर काय येणार? सेम येणार. म्हणून मी पुढचं वाक्य लिहितो सिमिलरली stiffness matrix of element 2 K2 मी डायरेक्ट लिहितोय. इथे आला बघा 10⁻³ इंटू 8 -8 -8 8. तोच लिहिलाय. जो आला होता तो मी डायरेक्ट लिहिलाय. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही असं करू शकताय. AE/L 1 -1 -1 1 मल्टिप्लिकेट करा, डिटरमाइन करा. ठीक आहे, सेकंड मिळाला. त्यानंतर तिसरा स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 3. 3 नंबरच्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स K3 इज इक्वल टू KA/L 1 -1 -1 1. तिसरा आहे म्हणजे K3 A3 आणि L3 येणार. चला K3 बघा 80 × 10⁻³ 80 × 10⁻³ इंटू A3. सर 4 इंटू आहे ना? काय आलं? 4 इंटू ना? सॉरी मधला घेतला. मी स्प्लिटिंगचा घेतलाय. 4 × 10⁻³ येणार. सॉरी बाळा, 4 × 10⁻³ इंटू एरिया 1 डिवाइड बाय त्याची लेंथ पाहिजे मला. आता त्याची लेंथ किती आहे बघा? 20. 1 -1 -1 1. किती येणार बघा हे? 0.2 × 10⁻³ येईल का बघा? 2 × 10⁻³ येणार. 0.2 0.2 का 2? 0.2. तर 0.2 × 10⁻³ 0.2 आतमध्ये दाखवून दिला. मला हा तिसऱ्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे मला स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 1 एलिमेंट 2. हा माझ्याकडे लिहिताना इथं चुकलं रे बाळांनो. हा एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स मी 3चा काढला रे सिमिलरली. त्यामुळे हा K3 आला आणि हा K2 मिळाला मला दुसऱ्या एलिमेंटचा. सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या मला. 1 नंबर स्टिफनेस मॅट्रिक्स 1 नंबरचा, 2 नंबरचा
आणि 3 नंबर सगळ्यांचे स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाले. आता काय करायचं, या सगळ्यांना कंबाईन करून आपल्याला काय करायचं आहे, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवायचा आहे. ठीक आहे, म्हणून नाव ग्लोबल स्टिफनेस वरती पण टूल आहे. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स काय करणार, असेंब्ली ऑफ मॅट्रिक्स. मला काय करायला पाहिजे, सगळ्या मॅट्रिक्सची काय करायला पाहिजे, असेंब्ली करायला पाहिजे. सो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स के इज इक्वल टू काय येणार बघा, K1, त्याला असेंबल करायचं K2, त्याला असेंबल करायचं K3. जरी मी इथे मॅट्रिक्सचे ऍडिशन लिहित असलो तरी इथे मुद्दाम मेन्शन केले की मॅट्रिक्सचे ऍडिशन नाही, तर ही मॅट्रिक्सची काय पाहणं, असेंब्ली आहे, असेंब्ली ऑफ मॅट्रिक्स. ओके, आता पहिला मॅट्रिक्स जो पहिला मॅट्रिक्स आहे 10⁻³ 8 - 8 - 8 8 प्लस दुसरा मॅट्रिक्स देतो 10⁻³ 0.2 - 0.2 0.2. त्यानंतर तिसरा मॅट्रिक्स पर लिहितो 10⁻³ 8 - 8 - 8 8. ओके, बघा इथं 3 नंबरचा आहे, इथे 2 नंबरचा आहे आणि 1 नंबरचा आणि 3 नंबरचा सेम आहे, तो इथे लिहिला. ओके, चला आता सगळ्यांच्या मध्ये कॉमन 10⁻³ तो बाहेर घेतो. आता असेंब्ली तुम्ही सांगायची मला, असेंब्ली कशी करू सांगा बघा. असेंब्ली ऑफ मॅट्रिक्स पहिल्यांदा आहे असा हा लिहून घ्यायचा 8 - 8 - 8 8. पहिला लिहून घेतला. पहिला लिहून झाल्यानंतर पहिल्याचा A22 इलेमेंट म्हणजे हा आणि दुसऱ्याचा A11 इलेमेंट म्हणजे हा, यांची ऍडिशन करायची प्लस पॉईंट. हा इथे ऍड केला, पुढे बाकीचं लिहायचं -0.2 -0.2 0.2. ओके, म्हणजे हा लिहून झाला. आता हा जो काही मॅट्रिक्स आला याचा A33 इलेमेंट आणि त्याच्या पुढच्याचा A11 इलेमेंट यांची ऍडिशन करायची प्लस 8 -8 -8 8. आता या मॅट्रिक्स मध्ये जे काही इलेमेंट नाही आहेत, जे नाही आहेत ते इलेमेंट सगळे काय करायचे, 0 करायचे. 0 0 0 0 0 0. ओके, म्हणजे आता माझं काय झालं बघा, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार झाला. आता या ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्सची फक्त मी ऍडिशन करून ठेवतो. तर 10⁻³ जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा 4x4 चा मॅट्रिक्स तयार झाला बघा. सगळ्यात लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला इलेमेंट 3 असतील त्यावेळी नोड 4 आहेत. नोड 4 आहेत म्हणजे तुमचा हा मॅट्रिक्स 4x4 चा येणार. ठीक आहे, नोड 4 आहेत तुमच्या प्रॉब्लेम मधले म्हणून हा 4x4 चा मॅट्रिक्स आलाय. सो 8 - 8 0 0 -8 8.2 -0.2 0 0 -0.2 8.2 -8 0 0 -8 8. हा मला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. आता ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतर मला काय करायला पाहिजे, आपण अगोदर ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कशाला, स्ट्रक्चरल अनालिसिसला ज्या वेळेला लिहायचो त्याच्यानंतर काय लिहायचो, F = KX लिहायचं, बरोबर काय. तसंच आता मी काय करणार आहे की हिट इज इक्वल टू Q इज इक्वल टू काय येणार, K म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू X च्या ऐवजी इथं काय येणार बघा, K इंटू T म्हणजे टेम्परेचर. सो K म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू टेम्परेचर इज इक्वल टू काय मिळणार मला, Q. ओके, आता हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहे, सगळ्या व्हॅल्यूज डिटरमाइन करणार आहे. आता तुम्ही सांगा मला, जर व्हॅल्यू सगळ्या डिटरमाइन करायच्या असतील तर आपल्याला नोड किती आहेत टोटल, 4 नोड आहेत. 4 नोड आहेत याचा अर्थ इथे काय येणार, Q1 Q2 Q3 इज इक्वल K आत्ताच शोधलाय आपण, तो लिहितो मी डायरेक्ट 10⁻³ 8 - 8 0 0 -8 8.2 -0.2 0 0 -0.2 8.2 -8 0 0 -8 8. अरे आता शोधलेला आपण इथं आहे बघा. ठीक आहे, K ची मी डायरेक्ट किंमत इथे लिहिलेली आहे. आता T म्हणजे टेम्परेचर. किती नोड आहेत आपल्याकडे टोटल, 4 नोड आहेत, म्हणजे 4 नोडचे 4 टेम्परेचर येतील, T1 T2 T3 T4. हे थोडक्यात आपलं आता काय आलं की मॅट्रिक्स फॉर्म मध्ये एक इक्वेशन तयार झाले की जे इन टर्म्स ऑफ काय Q म्हणजे हीट ट्रान्सफर रेट
आणि टी म्हणजे काय टेम्परेचर. आता बघा मला तुम्ही सांगायचं, मला क्यू मिळालंय, मला टी मिळालाय, क्यू मिळालाय, मला टी मिळालाय, क्यू इन टर्म्स ऑफ क्यू आणि इन टर्म्स ऑफ टी मला हे इक्वेशन मिळाले. मला आता काय करायला पाहिजे, क्यू आणि टीच्या व्हॅल्यूज ज्या माहित असतील त्या पुट करायला पाहिजे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण बाउंड्री कंडिशन. म्हणजे तुम्ही पुटिंग बाउंड्री कंडिशन. जरा एकच मिनिटात आलो बघा मी, एकच मिनिटात आलो. तुषार काय आणि निवांत बाबा. ऍडमिशन काय केला विषय? काय? नाही अजून. तू? नाही अरे. केले, माझे 20,000 रुपये कट झालेत. खरं कॉलेजला पोहोचले नाहीत. कॉलेज 20,000 रुपये उडलेत माझं. लक्ष द्या कॉलेजला बघा, पोहोचलं नाहीत. पुटिंग बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन पुट करायची आहे. तुम्ही सांगायचं मला, नोड 1 ला काय असणार, Q1, त्या ठिकाणचं टेम्परेचर T1. नोड 2 ला Q2, त्या ठिकाणचं टेम्परेचर T2. नोड 3 ला Q3, त्या ठिकाणचं टेम्परेचर T3. नोड 4 ला Q4, त्या ठिकाणचं टेम्परेचर T4. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज मला माहित असायला पाहिजेत. त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये जायचं आणि बघून सांगायचं मला, हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे आणि हा 4 नंबर आहे. 1 नंबरला क्यू किती आहे, 1 नंबरला इकडनं इकडे हीट ट्रान्सफर होणार काय, हे स्टीलचं मटेरियल आहे, हीट ट्रान्सफर व्हायला पाहिजे 1 नंबरला. याचा अर्थ इथलं हीट ट्रान्सफर काहीतरी आहे, पण हीट ट्रान्सफर रेट मला माहित नाही. हीट ट्रान्सफर रेट मला माहित नाही. Q2 ला सांगा, इथं स्टील आहे, इकडे इन्सुलेशन आहे, इकडे हीट ट्रान्सफर होणार काय, 0. नाही होणार. इन्सुलेशन आहे म्हणजे आपण किती कन्सिडर करतो बघा ना, बाय डिफॉल्ट 0. त्यामुळे Q2 2 ला 0 आहे. त्यानंतर 3 नंबरला इथं इन्सुलेशन आहे, इकडे स्टील आहे, इथनं इकडे हीट ट्रान्सफर होईल काय, नाही होणार. म्हणजे किती येणार, 0. म्हणजेच जिथं जिथं इन्सुलेशन आले तिथं हीट ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे इथं 2 ठिकाणी 0 आले. आता इकडे हीट ट्रान्सफर होणार, त्यामुळे इथली व्हॅल्यू मला माहित नाही, 4 नंबर. ठीक आहे. त्यामुळे Q2 Q3 माहित आहे, 0 आहे. आता तसंच टेम्परेचर पण लिहूया. ठीक आहे. 1 नंबरच्या नोडचं टेम्परेचर किती आहे हे प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे. त्याची किंमत किती आहे, 300. तो T1 इज 300. त्यानंतर T2 बघा, T2 इथं टेम्परेचर, इथनं हीट ट्रान्सफर होत येणार, त्यामुळे इथं काय तर टेम्परेचर असायला पाहिजे या एंडला, त्यामुळे ते मला माहित नाही, अननोन. T3 इथं काय तर टेम्परेचर आहे, इकडनं इकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे, किंवा ह्याला काय तर हीट ट्रान्सफर रेट आहे बघा, सॉरी थर्मल कंडक्टिव्हिटी काय तर आहे, त्यामुळे हीट ट्रान्सफर आपण जरी कन्सिडर 0 करत असलो तरी स्लाइटली काहीतरी इन्क्रीज होणार, त्यामुळे तिथलं टेम्परेचर आपल्याला माहित नाही. T3 माहित नाही. T4 इथं किती आहे बघा, 20. T4 किती आहे, 20. हे दिलेलं आहे. मग ज्या काय आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या काय करतो मी या आपल्या इक्वेशन मध्ये पुट करतो. आता या सगळ्या व्हॅल्यूज पुट करतो बघा. Q1 अननोन आहे तसाच ठेवतो, Q2 0, Q3 0, Q4 अननोन आहे तसाच ठेवतो. इज इक्वल टू 10⁻³ 8 - 8 0 0 -8 8.2 -0.2 0 0 -0.2 8.2 -8 0 0 -8 8. टेम्परेचर सगळे पुट करतो. T1 आहे 300, T2 हे अननोन आहे, T3 हे अननोन आहे, T4 हे 20 आहे. सगळ्या व्हॅल्यूज मी पुट केल्या. आता हे पुट केल्यानंतर मला हे सॉल्व्ह करायला पाहिजे, बरोबर. आता जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर बाळांनो काय करायला पाहिजे, पटकन सांगा. इक्वेशन तयार करायला पाहिजे. इक्वेशन पहिला एलिमेंट घेतो, Q1 इज इक्वल टू, पहिला एलिमेंट घेतलाय फर्स्ट रो कॉलम. ओके. सो 10⁻³ बाहेर कॉमन ठेवतो, 8 × 300 -8 × T2, 0 × T3 0 × T4 गेलं, म्हणजे इक्वेशन नंबर 1 मिळालं. ओके.
इन टर्म्स ऑफ T2 आलंय. त्यानंतर दुसरं इक्वेशन लिहितो 0 इक्वल टू 0. सेकंड एलिमेंट घेतला 0 इक्वल टू 10⁻³ -8 into 300 plus 8.2 into T2, 8.2 into T2 minus 0.2 into T3, 0.2 into T3. त्यानंतर 0 into T4 गेला. इक्वेशन नंबर 2. तसंच इक्वेशन नंबर 3 बनवतो 0, 10⁻³ याचा तिसरा एलिमेंट आणि कॉलम घ्यायचा. सो 0 into 300 म्हणजे 0 minus 0.2 T2, 8.2 T3 minus 8 into इक्वेशन नंबर 3. तसंच पुढचं इक्वेशन बनवलं चौथं Q4 is equal to 10⁻³ into 0 into 300, 0 into T2 गेलं minus 8 T3 आणि 8 into 20 plus 8 into 20. इक्वेशन नंबर 4. माझ्याकडे 4 इक्वेशन वरून तयार झालेले आहेत. जे काही बाउंड्री कंडिशन पुट केलं ज्यावरून जो मॅट्रिक्स चालतं त्यावरून मी 4 इक्वेशन तयार केलेत. आता मला तुम्ही सांगायचं 1, 2, 3, 4 मध्ये जर सॉल्व्ह करायचं असेल तर मला कोणत्या इक्वेशनला काय करायला पाहिजे जरा सांगा. पटकन 2 आणि 3 ऍड करायचे. 2 आणि 3 नंबर मला सॉल्व्ह करायला पाहिजे. 2 नंबर आणि 3 नंबर का बघा इथं T2 आहे इथं T3 आहे, इथं T2 आहे इथं T3 आहे. म्हणजे हे 2 सॉल्व्ह होऊ शकतात. पण इथं T2 बरोबरचा जो कोएफिशियंट आहे तो 8.2 आहे आणि इथं -0.2 आहे. मग जर मला सांगा T2 कॅन्सल करायचं असेल यातनं T2 कॅन्सल करायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे. दोघांच्या बरोबरचा जो काही कोएफिशियंट आहे तो काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. मग मी काय करतो हा -0.2 आहे की नाही -0.2 याला 8.2 करूया आपण. ठीक आहे याला 8.2 करूया. हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे 8.2 कॅन्सल होतील. त्यासाठी मला हा 0.2 च्या ऐवजी किती पाहिजे इथं 8.2 पाहिजे. ठीक आहे जरा लक्ष द्या मी व्यवस्थित लिहितो इथं. ठीक आहे इक्वेशन मी काय करणार आहे बघा 2 + 3 करणार आहे. इक्वेशन 2 + 3 पण मी 2 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहे सॉरी 3 ला मल्टिप्लाय करणार आहे मी 2 + 3. 3 ला कशाने मल्टिप्लाय करणार जरा लक्ष द्या. मला इथे किती पाहिजे आहे 8.2 म्हणून मी काय करायचं 8.2 न मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय बाय 8.2 म्हणजे जर इथे 8.2 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0.2 into 8.2 T2. पण फक्त 8.2 पाहिजे होता इथे एक्स्ट्राचा 0.2 आलाय एक्स्ट्राचा 0.2 आलाय तो 0.2 नको आहे म्हणून डिवाइड बाय 0.2 करतो. म्हणजे हे जर मल्टिप्लाय केलं तर 0.2 कॅन्सल होणार आणि 8.2 T2 राहणार. ओके म्हणजे या इक्वेशनला 8.2 डिवाइड बाय 0.2 न मल्टिप्लाय करायचं. आता 8.2 डिवाइड बाय 0.2 म्हणजे किती येते जरा सांगा. 41. ओके मी पहिल्यांदा इक्वेशन 2 आहे असं लिहून घेतो. इक्वेशन नंबर 2 आहे असं लिहून घेतलं. आता इक्वेशन नंबर 3 लिहायचं जे मला प्लस करायचं आहे. ओके मला काय करायचं आहे याला इक्वेशनला थ्रू आउट हे 41 आहे 41 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो 0 इज इक्वल टू 10⁻³ तसाच ठेवतो. आता आत मल्टिप्लाय करायचं 41 ने. सो -0.2 into 41 T2 plus 8.2 into 41 T3 minus 8 into 20 into 41. 41 ने मी मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय केल्यानंतर बघा हा 0 आहे तसाच राहील हा 10⁻³ कॉमन तसाच राहील. आता या ब्रॅकेटमध्ये बघा हा -8 into 300 तसाच राहणार कॉन्स्टंट आहे ना तसाच ठेवलाय. हा 8.2 T2 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर परत 8.2 T2 हा प्लस आहे हा मायनस कॅन्सल झाला बघा T2. त्यानंतर आता हे लिहितो -0.2 T3 हे लिहिलं हे झालंय. आता इथे या प्लस 8.2 into 41 T3 त्यानंतर -8 into 20 into 41. आता हे जरा सॉल्व्ह करायचं आहे मला. त्या सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो हा 10⁻³ तिकडे ट्रान्सफर करा 10⁻³ तिकडे ट्रान्सफर करा. सो 0 डिवाइड बाय 10⁻³ 0 डिवाइड बाय 10⁻³ किती येणार
झिरो देणार. झिरो. झिरोच येणार. ओके, झिरो इक्वल टू, आता हे इक्वेशन लिहू, -8 इंटू 300, हा पण T3 आहे, हा पण T3 आहे, बरोबर. हे किती येते सांगा, 41 इंटू 8.2, 41 इंटू 8.2, 336.2. 336.2, बरोबर आहे. आणि हा -0.2 आहे बघा, इकडे T3 आहे काय, T3चा -0.2. 336. या दोघांचं जर एकत्र केलं किती होणार, 336 T3 प्लस प्लस हा 336.2 येणार, हा -0.2 म्हणजे 336 T3 मायनस 8 इंटू 20 इंटू 41. आता काय करा, हे मायनसच्या दोन्ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा, 336 ने डिवाइड करा, तुम्हाला T3 मिळेल. सॉल्व्ह करून सांगा मला T3 किती येते. मी पुन्हा एकदा पेज ओपन करतो, 1 मिनिट. मला T3चा आन्सर सांगायचा. ओके, सांगा. ही मायनस आणि ही मायनसची टर्म तिकडे ट्रान्सफर करा, 336 ने डिवाइड करा, आणि मला T3चा आन्सर किती येते सांगा. 26.53. 26.53. 53. So 26.53 26.666 आलं. एवढे टेम्परेचर आहे T3 ला. ओके, T3 मिळाला. आता या T3 ची व्हॅल्यू इथनं उचला, T3 ची, आणि T3 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करा किंवा 3 मध्ये पुट करा, कशामध्ये पण पुट करा, 2 और 3. मी देतो पुट इन 2, मी 2 मध्ये पुट करतो. ठीक आहे, पहिला मी 2 नंबरचं इक्वेशन पूर्ण लिहितो. 0 इज इक्वल टू 10⁻³ इंटू, इक्वेशन पूर्ण लिहितो पहिल्यांदा, -8 इंटू 300, -8 इंटू 300 प्लस 8.2 T2 प्लस 8.2 T2 मायनस 0.2 T3. ठीक आहे, मी आहे असं इक्वेशन 2 नंबरचं लिहून घेतलं. आता या इक्वेशन मध्ये T3 ची व्हॅल्यू पुट करतो. हा 10⁻³ तिकडे गेला, 0 झाला. सो -8 इंटू 300 प्लस 8.2 T2 मायनस 0.2 इंटू 26.53. ही मायनसच्या दोन्ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा, 8.2 ने डिवाइड करा, तुम्हाला T2 मिळेल. सांगा बाळांनो पटकन. 293.33. 3.33. 93 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मला T3 मिळाला, T2 मिळाला. जरासं प्रॉब्लेम मध्ये जातो परत. इथं या, 1 नंबरचं टेम्परेचर मला माहित आहे 300, म्हणजे T1 माहित आहे. T2 T3 आता मिळवले, आणि T4 20 आहे. म्हणजे मला सगळे टेम्परेचर माहित झाले बघा. म्हणजे टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन मला माहित झालं, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन. ओके, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन माहित झालं. आता विचारलं हीट फ्लक्स. मला सांगा हीट फ्लक्स म्हणजे काय असतं रे? हीट फ्लक्स, हीट फ्लक्स म्हणजे काय असतंय? हीट ट्रान्सफर रेट पर युनिट एरिया, बरोबर आहे. म्हणजे Q डिवाइड बाय A म्हणजे हीट फ्लक्स असतोय. पण आपल्या इथे एरिया किती आहे सांगा? प्रॉब्लेम मध्ये एरिया किती आहे? 1 आहे. मग जर तुम्ही कुठे पण आता हीट फ्लक्स जर कॅल्क्युलेट करायला गेला तर Q डिवाइड बाय A हा 1च राहणार. त्यामुळे Q म्हणजेच हीट फ्लक्स आहे तुमचा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला Q ची किंमत शोधायची आहे थोडक्यात. ओके, आता Q ची किंमत शोधण्यासाठी इथं या प्रॉब्लेम मध्ये Q2 Q3 0 आहे हे आपल्याला माहित आहे. Q2 Q3 0 हे माहित आहे. राहिलाय Q1 आणि Q4. Q1 आणि Q4 राहिलाय. Q1 शोधण्यासाठी इक्वेशन 1 घेतो. ठीक आहे, म्हणजे इथं फ्रॉम 1 इक्वेशन 1 पहिला लिहितो. Q1 इज इक्वल टू 10⁻³ इन ब्रॅकेट 8 इंटू 300 8 इंटू T2. ओके, आहे असं इक्वेशन लिहिले 1 नंबर. त्यात आता फक्त काय करायचं, T2 ची किंमत पुट करायची. So Q1 is equal to 10⁻³ into 8 into 300 minus 8 into T2 293.33. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला Q1 मिळेल. आता इथं Q1 म्हणजे हीट ट्रान्सफर रेट जरी मिळाला असला तरी तो डिवाइड बाय A केला की हीट फ्लक्सच मिळते. 53.36 into 10⁻³ 36 into 10⁻³ -3. नाही एवढेच येते, -3 10⁻³ into 10⁻³ इंटू 10⁻³ ठीक आहे. काय येणार बघा, वॅट पर
ओके, आता हा Q1 मिळाला. तसंच Q1 मिळाल्यानंतर मला आता काय शोधायचं बाळांनो, Q4 शोधायचं आहे. Q4 आणि इक्वेशन नंबर 4 घेतो. सो फ्रॉम 4 Q4 is equal to 10 raised to minus 3 in bracket 10 raised to minus 3 bracket minus 8t3 plus 8 into 20 minus 8t3 plus 8 into 20 बरोबर आहे. इक्वेशन लिहिले. व्हॅल्यू पुट करतो. minus 8 into t3 26.53 plus 8 into 20 सॉल्व करा, तुम्हाला Q4 मिळेल. Q4 हा हीट ट्रान्सफर रेट आहे, पण डिवाइड बाय Q4 ची व्हॅल्यू लिहिली. इक्वेशन 4 वरून Q4 आणि त्या Q4 मध्ये टेम्परेचर T3 जे आलं होतं ते T3 पुट केला, सॉल्व केला की मला Q4 मिळेल. आता Q4 किती येईल बघा. मायनस येते का सर? Q4 चा आन्सर मायनस येते, होय. माहित नाही ना, येऊ दे मायनस, काय नाही फरक. 52.24 into 10 raised to minus 2 minus 3. 52.24 24 into 10 raised to minus Minus 3 वॅट पर mm डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा काय मिळाला मला, Q4 मिळाला. चला Q1 माहित झाला, Q4 माहित झाला, सगळ्या किमती मला मिळाल्या. हा प्रॉब्लेम इथं संपला. मी परत एकदा फक्त बाळांनो रिवाइज करतो. पेपर मध्ये एक तर तुम्हाला या टॉपिक मधून प्रॉब्लेम जर आला 1Dचा, तर एक तर तुम्हाला तो स्ट्रक्चरल जाईल किंवा एक तर थर्मल जाईल. मग मी मागच्या वेळेला सेम असाच एक घेतलेला, हा पेपरला पडलेलाच मी मुद्दाम प्रॉब्लेम घेतला. ज्याच्यामध्ये मला 2 स्टीलचे मटेरियल दिले, त्याच्यामध्ये सँडविच काय केलं होतं, इन्सुलेशन, म्हणजे इकडनं इकडे ही ट्रान्सफर होऊ नये म्हणून. प्रत्येकाची मला थर्मल कंडक्टिव्हिटी दिली होती, लेंथ दिलेल्या, दोन्ही इंची टेम्परेचर दिलेली. मग मी जिथं जिथं मटेरियल चेंज व्हाले तिथं तिथं इलेमेंट कन्सिडर केले, मोड 4 घेतले. पहिल्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला, दुसऱ्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला, तिसऱ्याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला. ठीक आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स वरून मी त्यांची असेंब्ली करून ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवला. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतर आपण कसं स्ट्रक्चरला F इज इक्वल टू KX लिहितो, तसं तुम्ही थर्मलला काय हीट इज इक्वल टू केलेलं K थर्मल कंडक्टिव्हिटी इंटू टेम्परेचर. मग 4 नोड आहेत म्हणून Q1 Q2 Q3 Q4 घेतला, 4 नोड आहेत म्हणून T1 T2 T3 T4 घेतला, आणि हा तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. त्याला मी बाउंड्री कंडिशन पुट केली, जिथे इन्सुलेशन होतं तिथे Q0 घेतला, दोन्ही एंडचे टेम्परेचर मला दिलेले ते पुट केलं, जे गिव्हन होतं ते पुट केलं. त्याच्यावरनं मला 4 इक्वेशन मिळाले. 4 इक्वेशन मी सायमल्टेनियसली सॉल्व केले. सायमल्टेनियसली सॉल्व केल्यानंतर मला सगळ्या किमती मिळाल्या, T3 T2 Q1 Q4. आता Q1 Q4 मिळाला. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये Q2 आणि Q3 माहित होता. सांगा Q2 आणि Q3 किती घेतला तुम्ही बाउंड्री कंडिशन म्हणून केलं. Q2 Q3 00 तुम्हीच पुट केलेला बाउंड्री कंडिशन. तसंच टेम्परेचर T1 आणि T4 हे गिव्हन होते, जे शोधायचे होते फक्त T2 आणि T3. ते T2 आणि T3 मिळाले, आणि इथं बघा हा प्रॉब्लेम संपला. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, काही त्रास करून घ्यायला लागत नाही. आता तुम्हाला गंमत सांगतो, उद्यापासून काही जरी झालं तरी बाळांनो ट्युशन मिस करायची नाही, कारण की उद्यापासून मी एक डेरिव्हेशन चालू करणार आहे. आणि ते डेरिव्हेशन जे आहे ते म्हणजेच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं शेप फंक्शन, 1D लिनियरचं शेप फंक्शन. पण त्याच्या अगोदर एक टॉर्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. 1D टॉर्शनचा एक 1D टॉर्शनचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, एक टॉर्शनचा प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्टेड टू टॉर्क असेल त्याचा एक प्रॉब्लेम घेऊया आणि मग त्या डेरिव्हेशन कडे जाऊया. ठीक आहे, चलो मी थांबणार आहे. कुणाला जर डाऊट असेल तर विचारा. सर ते हीट फ्लक्स विचारले ना लास्टला, ते टोटल हीट फ्लक्स विचारले काय, म्हणजे Q1 आणि Q4 ऍड करून लिहायचं नाही? नाही, टोटल हीट फ्लक्स असत नाही बा. हीट फ्लक्स हा प्रत्येक त्या पॉईंटचा येणार. कसं असते, त्या पॉईंटचा हीट ट्रान्सफर रेट डिवाइड बाय त्या पॉईंटचा एरिया असतो. त्यामुळे तुला टोटलचा हीट फ्लक्स लिहिताच येत नाही. हीट फ्लक्स हा तुम्हाला त्या पॉईंटचा लिहिता येईल किंवा त्या इलेमेंटचा लिहिता येईल.
ठीक आहे. म्हणजे ही त्या पॉईंटचा ही ट्रान्सफर करायचा आणि तिथले तुम्हाला काय करायचं एरियाने डिवाइड करायचं. टोटल म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे थ्रू आउट द इलेमेंट तुम्ही जे काही पॉईंट घेणार त्या पॉईंटचे सांगा असं. हा. ठीक आहे. अजून कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाहीतर थांबतो आता. काय सुट्टीचा एन्जॉय करतो. आता वायफाय वेब सिरीज बघायचं. काय टाइमपास चाललाय नुसता. सर चल. कॉलेज कधी सुरू होणार? काय झालं कॉलेज कॉलेज 21 तारखेला हा माझं तर म्हणणं आहे बघ नोव्हेंबर शिवाय चालू होऊ नये. रिस्क बरोबर. लई मोठी. होय सर पेशंट लय वाढले. आणि बहुतेक कोल्हापूरमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे आणि एकदम कडक. हम्म. असू दे ती चर्चा काय आपण करायला नको. आपण आपलं बघूया. चलो बाळांनो गुड डे. बाय बाय सर.